किरण शानबाग JK बिल्डिंग 6 नंबरमध्ये राहत होती. तर 3ऱ्या माळ्यावर. तर तिथे बिल्डर आला शापूरजी पालनजी. तर त्याची माणसं आले आणि उपासनी साहेब आले. त्यांनी मला म्हणले की तुम्हाला आता शिफ्ट करतो, हे बिल्डिंग तोडायची आहे. तेव्हा त्यांनी मला पेपर करून दिला 2002 मध्ये आणि हे ॲग्रीमेंट पेपर आहे माझ्या हातात. तर त्याच्यावर 202 जागा लिहिला त्यांनी. 202 लिहिल्यानंतर मी 8 नंबरमध्ये 206 मध्ये गॅरेजमध्ये ठेवला मला. तिथे मी 22 वर्षे झालं राहते. तर 2008 मध्ये त्यांनी मला रूम द्यायची सगळ्यांना सुरुवात केली आणि मला देईना. मला नाही दिल्यावर माझे शेजारी येऊन मला बोलले की तू का जात नाही चावी घ्याय. मग मी स्वतःहून गेल्यावर उपासनी साहेबांनी मला ब्लँक पेपर दिला आणि बोलला ह्याच्यावर सही कर आणि तुझ्या मुलाची तुझा फोटो दे म्हणून. तर मी वाचली लोकांकडून. तर त्यांनी मला असे सांगितले ब्लँक पेपर आहे त्याच्यावर तू साईन करू नको म्हणून. मग मी नाही केली साईन. मग त्यांनी मला मारहाण केली, मुलाला मारहाण केली. मग मी म्हणलं मला 201 घे म्हणला. मग मी 201 घ्यायला तयार झाली, तरी मला मारहाण केला, मुलाला मारहाण केला. मुलगा एकदम आदू झालेला आहे. मग मी सांगितली मला 201 नाही पाहिजे, मला 202च द्यायचं. आणि मला आहे ना ते समीर कडलक तो त्रास देतो. तो काय म्हणतो 50-60 लाख घे आणि निघितो, नाहीतर तुझ्यावर उलटा केस करीन मी, असा बोलतो. तोही म्हणतो मला की तुला कुठं मारून टाकेन, तुला आणि तुझ्या मुलाला गटारीमध्ये, ते तुला कळणार नाही म्हणून. उद्धव ठाकरेचं नाव घेऊन आले, ते माझ्या देवीचं घर पाडलं. आता मी कुठे राहणार, पाऊस येतो. ते मेन कापड लावून राहिली होती टावर खाली, ते बी तोडलं, सगळं तोडत राहिलाय. पोलिसांना काय अधिकार दिलाय कोर्टात केस असताना मला द्यायची, माझी जी लिहिलेलं आहे पेपरमध्ये ते द्यायची. नाहीतर मग मला नवीन बिल्डिंगमध्ये नवीन टावर करतो ना, कारण तिथे 22 वर्ष राहिलेले आहे ना मी. तर 10 वर्ष झाले की आपली जागा होती ती. तर मी 22 वर्ष राहिली, तर मला तिथे नवीन मध्ये द्यायचं. साहेब भवन मध्ये मी गेली, तिथे मला श्रीकांत शिंदे साहेबांनी भेट दिली आणि ते मला न्याय मिळवून देईन असे सांगितले.